नमस्कार बेटा, करिअर वे अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरला आपण सुरुवात केली होती. त्यामध्ये एक्सरसाइज 2.1 या टॉपिकला आपण सुरुवात केला होता. एक्सरसाइज 2.1 या टॉपिक मध्ये क्वेश्चन नंबर 1 to 6 पर्यंत जे क्वेश्चन्स आहे ते सगळे क्वेश्चन्स टँजंट अँड नॉर्मल्स वर डिपेंड होते. ते क्वेश्चन्स आपण घेतलेले होते आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 पासून बघा लक्ष द्या, क्वेश्चन नंबर 7 पासून जे काही शेवटीपर्यंत क्वेश्चन्स असतील एंड पर्यंत, मला वाटते जवळपास क्वेश्चन नंबर 16 पर्यंत हे सगळे क्वेश्चन्स कशावर डिपेंड आहे तर रेट मेजर वर डिपेंड आहे. आता रेट मेजर म्हणजे काय तर डेरिव्हेटिव्ह ऑफ अ रेट मेजर. आता रेट मेजर वर ते डिपेंड असतील एक्झाम्पल, साहजिक आहे आपल्याला ते रेट मेजर्स हा कन्सेप्ट समजून घेणे गरजेचं आहे. मग रेट मेजर जेव्हा कन्सेप्ट समजून घेऊ तेव्हा रेट या वर्डला समजून घ्या. रेट मीन्स तुम्हाला माहिती असेल रेट म्हणजे भाव असं आपण गृहीत धरतो. आपण कुठेही मार्केटला गेलो तर आपण विचारतो, कोणालाही विचारतो की या वस्तूचा भाव काय, या वस्तूचा रेट काय. पण मात्र इथे रेट म्हणजे तो रेट न वापरता आपण या रेटला जो म्हणणार आहोत हा जो रेट आहे हा रेट, तर हा रेट मीन्स चेंज साठी वापरण्यात येईल. इथे काय वापरणार आहे रेट मीन्स. आता रेट मीन्स चेंज. मग चेंज कोणत्या स्वरूपाचं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये चेंज पाहिलेला आहे की कोणतीही वस्तू कोणाच्या नाही कोणाच्या स्वरूपामध्ये चेंज होत असते, त्याच्या रिस्पेक्ट मध्ये चेंज होत असते है ना, कोणाच्या नाही कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये चेंज होत असते आणि त्या चेंजलाच आपण काय म्हणणार आहोत रेट म्हणणार आहोत. आता तो चेंज कोणत्या स्वरूपाचा तर जसं आपण एखाद फॉर एक्झाम्पल घेऊ, जसं पॉप्युलेशन घेऊ. पॉप्युलेशन घेतलं ते पॉप्युलेशन कशानुसार चेंज होईल तर पॉप्युलेशन नंबर नुसार चेंज होईल, नंबर नुसार चेंज होईल. मग हे जर पॉप्युलेशन नंबर नुसार चेंज होईल तर हे जे होणारं पॉप्युलेशन साठी पी वापरू आणि नंबर साठी एन वापरू. हे एन अपॉन पी म्हणजे एन हे पीच्या रिस्पेक्ट मध्ये चेंज होईल. म्हणजे इथे आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू एन असं आपल्याला लिहून घेता येते, असं आपल्याला लिहिता येते. त्याच पद्धतीने आपण एखादी व्हेलोसिटी पाहिली. काय पाहिली बेटा आपण व्हेलोसिटी पाहिली. तर ती व्हेलोसिटी जी आहे ती टाइमच्या स्वरूपामध्ये चेंज होईल. व्हेलोसिटी ही टाइमच्या स्वरूपामध्ये चेंज होईल. मग व्हेलोसिटी जर ही टाइमच्या स्वरूपामध्ये चेंज होईल म्हणजे हा व्ही जो आहे या टीच्या फॉर्म मध्ये चेंज होईल. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही म्हणजे डी व्ही बाय डी टी, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू टी या फॉर्म मध्ये आपल्याला त्याला लिहिता येईल. या फॉर्म मध्ये त्याला लिहिता येईल. यालाच आपण ऍक्सिलरेशन असं म्हणू शकतो. त्यानंतर बेटा पुन्हा आपण एखादं घेऊ तर जसं समजा यामध्ये आपण स्पेअर माहिती आहे तुम्हाला, स्पेअर असते, स्पेअर असते आणि या स्पेअरचं काय घेऊ तर स्पेअरचं आपण व्हॅल्यूम घेऊ. या स्पेअरचं काय घेऊ बेटा व्हॅल्यूम घेऊ, व्हॅल्यूम. मग या स्पेअरचं व्हॅल्यूम जर आपल्याला चेंज करायचा आहे, हा जो स्पेअर आहे तर या स्पेअरचं काय घेऊ आपण व्हॅल्यूम घेऊ. हा स्पेअरचं काय घेऊ बेटा आपण व्हॅल्यूम घेऊ. मग हे व्हॅल्यूम जे आहे हे व्हॅल्यूम आहे हे चेंज होईल. कशाच्या फॉर्म मध्ये चेंज होईल तर हे होईल आरच्या फॉर्म मध्ये चेंज होईल बेटा. म्हणजे व्हॅल्यूम आर नुसार चेंज होईल. आर मध्ये चेंजेस झाले तर व्हॅल्यूम मध्ये सुद्धा चेंजेस होईल. तर इथे लिहू डी व्ही बाय डी आर. अशा स्वरूपाच्या चेंजेसला आपण काय म्हणतो रेट मेजर्स म्हणतो. अशा स्वरूपाच्या चेंजेसला आपण काय म्हणतो रेट मेजर्स म्हणतो. आता तुम्हाला एक काम सांगतो, हे जर असे जर एक्झाम्पल तुम्हाला यामधले पाहायचे असेल, यामधले काय पाहिजे असेल असे एक्झाम्पल तुम्हाला पाहायचे असतील तर साहजिक आहे हे जे एक्झाम्पल्स आहे हे एक्झाम्पल कशावर डिपेंड राहणार आहे तर हे एक्झाम्पल सगळे जे आहे ते 10,000 मध्ये आपण मेन्शुरेशन एक्झाम्पल लेसन्स पाहिलाय. त्या मेन्शुरेशन मध्ये जे काही फॉर्म्युले दिले आहेत ते फॉर्म्युले तुम्हाला लर्न करून ठेवणे, ते फॉर्म्युले म्हणा किंवा काही मोजके असे फॉर्म्युले आहेत की ते फॉर्म्युले आपल्याला लर्न करून ठेवणे गरजेचे आहे. जसे या एक्झाम्पल्स मध्ये किंवा या स्वरूपाच्या एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला जे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे तर एक जे वारंवार यूज मध्ये होईल, जे वारंवार यूज मध्ये येईल असे फॉर्म्युले मी तुम्हाला 2-3 लिहून देतो, बाकीचे लिहून देणार नाही. 2-3 फॉर्म्युले तुम्हाला असे लिहून देतो. जसं एक झाला तुमचा एरिया ऑफ स्फिअर, एरिया ऑफ स्फिअर ए इज इक्वल्स टू 4 पाय आर स्क्वेअर. दुसरा लिहून घेऊ आपण व्हॅल्यूम ऑफ स्फिअर, व्हॅल्यूम ऑफ स्फिअर व्ही इज इक्वल्स टू व्हॅल्यूम ऑफ स्फिअर काय असते बेटा तर व्हॅल्यूम ऑफ स्फिअर 4/3 पाय आर क्यूब
पुन्हा एखाद लिहून देतो ज्याचा यूज आपल्याला जास्तीत जास्त होऊन राहिलेला आहे असेच फॉर्म्युले मी घेत आहे. बाकी बरेचसे फॉर्म्युले आहेत तेवढे मी घेणार नाही, कारण ते फॉर्म्युले तुम्हाला बुकामध्ये लिहून काढावे लागतील आणि त्यानुसार मग एक्झाम्पल सॉल्व्ह करावे लागतील. व्हॉल्यूम ऑफ कोन व्ही पाय आर स्क्वेअर एच बाय 3 असे हे एक्झाम्पल्स आहेत. सॉरी, असे हे फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युले तुम्हाला लर्न करून ठेवणे गरजेचे राहील, कारण या फॉर्म्युल्यानुसारच आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. आता तुम्हाला समजलं का की डेरिव्हेटिव्ह ऑफ रेट मेजर मीन्स काय, तर रेट मीन्स चेंज. रेट मीन्स चेंज, जसं इथे पॉप्युलेशनचे नंबर्स नुसार चेंज होत राहते, बरोबर, नंबर्स नुसार चेंज होत राहते. वेलोसिटी ही टाइम नुसार चेंज होत राहते, किंवा व्हॅल्यू ऑफ स्पेअर जो असते तो आर नुसार म्हणजे रेडियस नुसार चेंज होत राहते. रेडियस जर वाढत गेली तर मिळणारा व्हॅल्यूम जो आहे तो सुद्धा कमी जास्त होईल. रेडियस कमी तर व्हॅल्यूम कमी, रेडियस जास्त तर व्हॅल्यूम कमी. आता एखादा बलून घेतो, बलून समजते तुम्हाला, तर तो बलून कसा असतो, बलून असा असतो की बलून मध्ये जशी आपण हवा टाकू तसा तो बलून मोठा होत जातो. मग आता जेवढी हवा टाकली असेल तेवढा तो बलून असेल, मग त्या बलूनची जेवढी रेडियस असेल त्यानुसार त्याचा आपल्याला व्हॅल्यूम काढता येईल. पण आता बलून मधली हवा जर आपण वाढविली, त्यामध्ये पुन्हा हवा आपण भरली तर तो बलून फुगला जाईल. म्हणजे त्याची रेडियस आता वाढेल, मग त्याची रेडियस वाढली तर त्याचा आकारमान सुद्धा वाढेल. म्हणजे हे चेंजेस कसे आहे, एकमेकांवर डिपेंड आहे. बरं, अशा स्वरूपाच्या चेंजेसलाच आपण इथे काय म्हणणार आहोत, तर रेट मेजर म्हणणार आहोत. आणि रेट मेजर साठी आपल्याला हे फॉर्म्युले जे आहे ते फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. फक्त हे एवढेच फॉर्म्युले नाही, कारण या फॉर्म्युल्याचा वापर आपल्याला इथे जास्तीत जास्त होणार आहे, म्हणून हे 3 फॉर्म्युले लिहून दिले आहेत. बाकी बरेचसे असे फॉर्म्युले आहे की ते मी लिहून दिलेले नाहीये, पण त्या फॉर्म्युल्याचा यूज होईल. तर जेव्हा ज्या फॉर्म्युल्याचा यूज होईल तेव्हा तो फॉर्म्युला मी तुम्हाला लिहून दिले का. आता त्यावरची आपल्याला एक्झाम्पल्स पाहायचे आहे. आता त्यावरची 2.1 मधला क्वेश्चन नंबर 7 पाहायचा आहे. तुम्हाला सांगितलं होतं की क्वेश्चन नंबर 6 पर्यंत जे एक्झाम्पल्स होते ते एक्झाम्पल्स टँजंट अँड नॉर्मल सोर्सचे होते, आणि क्वेश्चन नंबर 7 पासूनचे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स डेरिव्हेटिव्ह ऑफ रेट मेजर वरचे आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ रेट मेजर वरचे आहे. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ रेट मेजरचं तुम्हाला सांगितलेलं आहे मी काय करायचं काय नाही करायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ रेट मेजरचे जेव्हा एक्झाम्पल्स घेतो तेव्हा आपण जेव्हा डिफरन्शिएट करतो तेव्हा विथ रिस्पेक्ट टू टी घेतो, हे लक्षात ठेवायचं. आता बघा, हे 7 नंबरचे एक्झाम्पल्स आहे. 7 नंबरचे एक्झाम्पल्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, त्या एक्झाम्पल्स कडे आपण बघू. एक्झाम्पल्स मध्ये म्हटलेलं आहे अ पार्टिकल मूव्ह, काय म्हटलेलं आहे बेटा, अ पार्टिकल मूव्ह अलॉंग द कर्व 6y इज इक्वल टू x क्यूब प्लस 2. फाइंड द पॉइंट ऑन द कर्व एट विच y coordinate is changing 8 times as fast as x coordinate. as fast as x coordinate. म्हणजे यांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे बेटा की जो तुम्हाला पार्टिकल दिलेला आहे, जो पार्टिकल दिला आहे तो कशावर मूव्ह होत आहे, तर या कर्ववर तो मूव्ह होत आहे. आणि या कर्ववर मूव्ह होऊन त्याचा जो पॉइंट आहे, त्या कर्व वरचा जो पॉइंट आहे तो पॉइंट तुम्हाला शोधून काढायचा आहे. त्या कर्व वरचा पॉइंट शोधून काढायचा आहे. जेव्हा आपण पॉइंट शोधून काढतो तर पॉइंटचे कोऑर्डिनेट काय असतात बेटा, तर पॉइंटचे कोऑर्डिनेट एक्स आणि वाय असतात. आपल्याला इथे काय शोधून काढायचं आहे, इथे पॉइंट शोधून काढायचा आहे. इथे काय करायचं आहे, इथे आपल्याला पॉइंट शोधून काढायचा आहे. तर पॉइंट शोधून काढण्याकरता यामध्ये एक कंडिशन्स पण दिली आहे. ती कंडिशन्स काय आहे, तर कंडिशन्स दिलेली आहे आपल्याला dy बाय dt इज इक्वल टू 8 टाइम ऑफ dx बाय dt. ही काय आहे, तर ती कंडिशन्स आहे. या कंडिशन्स कडे सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. या कंडिशनचा वापर करून आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा आहे. मग कंडिशनचा वापर करायचा आहे तर सुरुवातीला काय दिलाय, कर्व दिलाय. त्या कर्वला आपण नंबर 1 देऊन टाकू. इक्वेशन नंबर 1 हा कर्व दिलाय, याला आता डिफरन्शिएट करू. तर डिफरन्शिएट कसं करू, डिफरन्शिएटिंग y. आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्शिएटिंग y विथ रिस्पेक्ट टू टी. टीच्या रिस्पेक्ट मध्ये y ला डिफरन्शिएट करायचं आहे. टीच्या रिस्पेक्ट मध्ये y ला डिफरन्शिएट करायचं आहे. तर इथे काय होईल, तर याला डिफरन्शिएट करू. तर इथे 6 इज अ कॉन्स्टंट नंबर, तर त्याला आपण बाहेर घेऊन घेऊ आणि डिफरन्शिएट टू y ला डिफरन्शिएट करू इज इक्वल टू इथे 3x क्यूब आहे. आता विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे टीच्या रिस्पेक्ट मध्ये काय करताय आपण, टीच्या रिस्पेक्ट मध्ये याला डिफरन्शिएट करत आहे. तर लक्षात ठेवायचं की टीच्या व्यतिरिक्त जे काही व्हेरिएबल येईल ते अनदर व्हेरिएबल पकडायचं. म्हणजे इथे आपला जो रूल लागेल तो चेन रूल लागेल. मग इथे याला पहिले डिफरन्शिएट करून घेऊ.
याला जर डिफरन्शिएट करायचं झालं तर याची डिफरन्शिएटिंग व्हॅल्यू इज 3x square and differentiate to again this another variable काय आहे x आहे म्हणून डिफरन्शिएट टू x असं करून घेतलं. 2 ला डिफरन्शिएट करू त्याची व्हॅल्यू 0 येईल कारण तो कॉन्स्टंट नंबर आहे. मग इथे काय मिळेल तर इथे मिळेल 6 into dy by dt मिळेल इज इक्वल्स टू इथे काय मिळेल तर dx स्क्वेअर काय मिळेल 3x square into dx by dt मिळेल. बरोबर एवढं मिळालं बघा आपल्याला. मग आता काय करायचं तर हा जो dy by dt आहे तो ऍज इट इज असाच ठेवायचा आणि याची आपण साईड चेंज करायची. याची साईड चेंज केली तिथे मल्टिप्लिकेशन मध्ये हा काय होईल डिवायडेशन मध्ये जाईल. मग यामध्ये भाग तोडून घेऊ आपण तर आपल्याला काय मिळते आपल्याला मिळते dy by dt इज इक्वल्स टू x स्क्वेअर बाय 2 into dx by dt. याला इक्वेशन नंबर 2 द्या आणि इक्वेशन नंबर 2 दिल्यानंतर फ्रॉम गिव्हन कंडिशन तर गिव्हन कंडिशन काय होती तर गिव्हन कंडिशन होती dy by dt इज इक्वल्स टू 8 dx by dt. ती गिव्हन कंडिशन लिहून घेतली आणि गिव्हन कंडिशन दिल्यानंतर फ्रॉम इक्वेशन 2 म्हणजे काय तर dy by dt ची व्हॅल्यू dy by dt जागी पुट करा. बरोबर मग dy by dt ची व्हॅल्यू काय आहे तर dy by dt ची व्हॅल्यू आहे x स्क्वेअर बाय 2 into dx by dt. ही ती व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू इथे पुट केली आपण इज इक्वल्स टू हे ऍज इट इज ठेवलं तर बघा dx by dt दोन्ही साईडला आहे ते कॅन्सल करून घ्या. ते कॅन्सल केल्यानंतर आपल्याकडे काय होऊ शकते तर आपल्याकडे राहते बॅलन्स x स्क्वेअर बाय 2 इज इक्वल्स टू x. आता 2 ची साईड चेंज केली तिकडे तर इथे डिव्हायडेशन मध्ये तिकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल म्हणजे 8 2 जा 16 होईल x स्क्वेअर इज इक्वल्स टू 16. आता टेकिंग स्क्वेअर रूट याचा स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर स्क्वेअर रूट काढायचं असेल तर स्क्वेअर रूट काढते वेळी आपण काय करतो प्लस मायनस हे साइन वापरतो x इज इक्वल्स टू प्लस मायनस 4 मीन्स x इज इक्वल्स टू 4 और x इज इक्वल्स टू मायनस 4 म्हणजे x च्या मिळणाऱ्या 2 व्हॅल्यू मिळाल्या तर साहजिक आहे बेटा y च्या सुद्धा आपल्याला 2 व्हॅल्यू मिळतील. मग y च्या 2 व्हॅल्यू मिळतील तर व्हेन पुट x इज इक्वल्स टू 4 कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवता इथे इक्वेशन आपल्याला एकच मिळालेलं आहे ते इक्वेशनचं हे. मग इक्वेशन 1 मध्ये आपण x इज इक्वल्स टू 4 ही व्हॅल्यू पुट करू. मग इक्वेशन 1 लिहून घ्या त्यामध्ये जिथे जिथे x आला असेल तिथे तिथे x ची व्हॅल्यू पुट करा म्हणजे 6y ऍज इट इज इक्वल्स टू x क्यूब मीन्स 4 क्यूब प्लस 2 6y इज इक्वल्स टू x चा क्यूब तुम्हाला माहिती आहे x चा क्यूब 64 प्लस 2 मीन्स 66 होते. आता y इज इक्वल्स टू 66 बाय 6 मीन्स y इज इक्वल्स टू 11 मिळते म्हणजे जो मिळणारा पॉइंट आहे सपोज दॅट a पॉइंट घेऊ तर मिळणारा जो a पॉइंट आहे तो काय मिळेल तुम्हाला 411 मिळेल 411. आता व्हेन पुट x इज इक्वल्स टू -4 इन इक्वेशन 1. आता x ची दुसरी जी व्हॅल्यू आहे ती त्या इक्वेशन्स मध्ये पुट करू. इक्वेशन्स आपण लिहून घेतलं ज्या ठिकाणी x आला असेल त्या ठिकाणी x ची व्हॅल्यू पुट केली. सोल्युशन मिळालं तर इथे काय मिळते 6y इज इक्वल्स टू -64 प्लस 2 इज इक्वल्स टू -62 मिळालं म्हणजे y इज इक्वल्स टू -62 बाय 6 होईल का तर या आता 6 ची साईड चेंज केली भाग तोडला तर y ची व्हॅल्यू जी मिळणारी आहे ती काय मिळेल -31 बाय 3 मिळेल. हे लक्षात ठेवायचं बेटा ही व्हॅल्यू मायनस कशी आली तर तुम्हाला माहित आहे स्क्वेअर जर करायचा असला तर मायनसचा किंवा प्लसचा स्क्वेअर हा प्लस मध्ये येतो पण बेटा जेव्हा क्यूब करतो तर क्यूब हा मायनसचा मायनस येतो आणि प्लसचा प्लस येतो हे लक्षात ठेवायचं म्हणून ती व्हॅल्यू मायनस आली. मग इथे मिळणारा पॉईंट काय मिळाला इथे मिळणारा पॉईंट मिळाला b ची व्हॅल्यू -4 अँड x ची व्हॅल्यू -4 अँड y ची व्हॅल्यू -31/3 अशी मिळाली. म्हणजे जे रिक्वायर्ड पॉइंट मिळणारे आहे जो कर्व आहे त्या कर्ववर जे रिक्वायर्ड पॉइंट आहे ते 2 पॉइंट्स मिळतील आणि ह्या अशा स्वरूपामध्ये तुम्हाला पॉइंट्स मिळतील. क्वेश्चन नंबर 8 पाहायचं आहे क्वेश्चन नंबर 7 पहा. आता क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय म्हटलंय तर क्वेश्चन नंबर 8 मध्ये म्हटलेलं आहे बेटा अ स्फेरिकल सोप बबल इज एक्सपांडिंग सो that is radius is increasing at the rate of 0.02 centimeter per second. At that rate is surface area is increasing when its radius is 5 centimeter.
रेडियस इज 5 सेंटीमीटर. एक्झाम्पल्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. एक्झाम्पल्स व्यवस्थित पाहून घ्या. त्या एक्झाम्पल्स मध्ये काय म्हटलंय काय नाही म्हटलंय त्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने पाहून घ्या. म्हणजे एक स्पेरिकल सोप जो असते सोप, तर म्हणजे सोप तुम्हाला माहित आहे, आणि सोप जर आपण असा रगडला त्यापासून बबल तयार होते. बबल, तर जो स्पेरिकल बबल आहे, स्पेरिकल काय बेटा बबल आहे, त्याला एक्सपांडिंग सो दॅट इट्स रेडियस इज इन्क्रीजिंग at the rate of 0.02 centimeter per second. At that rate is the surface area is increasing when its radius is 5 centimeter. When its radius is 5 centimeter. म्हणजे यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर यामध्ये आपल्याला गिव्हन काय आहे बेटा, तर आपल्याला गिव्हन दिलेलं आहे इथे dr बाय dt हे दिलेलं आहे. हे किती दिलेलं आहे 0.02 सेंटीमीटर पर सेकंद हे दिलेलं आहे. आणि फाइंड काय करायचं आहे, तर फाइंड करायचं आहे बेटा आपल्याला dA बाय dt. dA बाय dt तुम्हाला फाइंड करायचं आहे. लक्षात ठेवायचं की यामध्ये दिलेलं काय आहे, आपल्याला दिलं काय आहे, तर dr बाय dt रेडियस दिली आहे, dr बाय dt दिलेला आहे, आणि dA बाय dt तुम्हाला फाइंड करायचं आहे. पण dA बाय dt फाइंड केव्हा करायचं आहे माहितीये का, dA बाय dt फाइंड करायचं आहे तुम्हाला जेव्हा रेडियस तुमची 5 सेंटीमीटर दिली आहे. जेव्हा रेडियस तुमची 5 सेंटीमीटर दिलेली आहे तेव्हा तुम्हाला dA बाय dt फाइंड करायचं. मध्ये घेऊन घेऊ आपण लेट द रेडियस बी r. रेडियस करता काय घेऊ आपण r घेऊ, अँड द सरफेस एरिया बी a. सरफेस एरिया करता a हा वर्ड वापरू of the spherical bubble at any time t. स्पेरिकल काय दिलं आपल्याला एरिया, एरिया म्हणजे सरफेस एरिया म्हणून आपण सरफेस एरिया ऑफ स्पेरिकल बबल. स्पेरिकल बबल. आता बघा लक्ष द्या, आपण काय केलंय लेट द रेडियस बी आर. रेडियस करता आर घेतलेला आहे, सरफेस एरिया करता काय घेतलेला आहे आपण, तर सरफेस एरिया करता घेतलेला आहे ए. तर हा सरफेस एरिया आहे तुमचा, किंवा डायरेक्ट एरिया दिलं तरी चालेल. तर तुम्हाला माहिती आहे एरिया ऑफ स्पेरिकल किंवा सरफेस एरिया ऑफ स्पियर. तर सरफेस एरिया ऑफ स्पियर काय आहे, तर सरफेस एरिया ऑफ स्पियर आहे तुमचा ए इज इक्वल्स टू 4 पाय आर स्क्वेअर. याला एक नंबर द्या बेटा. हा आहे तुमचा स्पेरिकल एरिया. स्पेरिकल एरिया म्हणजे सरफेस एरिया ऑफ स्पेअर आहे. हा काय सरफेस एरिया ऑफ स्पेअर आहे. आता सरफेस एरिया ऑफ स्पेअर दिलाय, आपल्याला काढायचं काय dA बाय dt काढायचं आहे. dA बाय dt काढायचं आहे म्हणजे याला आपल्याला काय करावं लागेल, तर याला आता डिफरेन्शिएट करावं लागेल. मग इथे काय लिहून घेऊ, तर इथे लिहून घेऊ डिफरेन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. म्हणजे डिफरेन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी असं लिहून घेऊ. मग याला डिफरेन्शिएट करायचं झालं, तर इथे काय मिळेल बेटा, तुम्हाला मिळेल इथे dA बाय dt मिळेल. तुम्हाला काय मिळेल बाय dt इज इक्वल्स टू इथे काय मिळेल बेटा, आता याला डिफरेन्शिएट करायचं आहे. याला डिफरेन्शिएट करायचं आहे तर हा एवढा कॉन्स्टंट नंबर आहे तुमचा. काय आहे, कॉन्स्टंट नंबर आहे. तर हा कॉन्स्टंट नंबर तुमचा बाहेर येऊन जाईल. हा कॉन्स्टंट नंबर काय येईल, बाहेर येईल. आणि मग आता आपल्याला डिफरेन्शिएट काय करायचं आहे त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. आता आपल्याला डिफरेन्शिएट काय करायचं आहे, तर आता आपल्याला डिफरेन्शिएट या आर ला करायचं आहे. बरं, आर ला डिफरेन्शिएट करायचं आहे. तर आर ला जेव्हा डिफरेन्शिएट करू तर इथे टी पाहिजे नव्हतं, पण टी च्या ऐवजी काय आला, आर आलाय. म्हणजे अनदर व्हेरिएबल आलाय, म्हणजे इथे चेन रूल लागेल. मग चेन रूल मध्ये याची डिफरेन्शिएटिंग व्हॅल्यू येईल 2r, याची डिफरेन्शिएटिंग व्हॅल्यू 2r येईल. आणि इथे काय करू डिफरेन्शिएटिंग, बरं, डिफरेन्शिएटिंग टू आर असं आपण लिहूया. पण तुम्हाला कळलं असेल dA बाय dt इज इक्वल्स टू, आपण याला काय केलं, डिफरेन्शिएट केलं. मग डिफरेन्शिएट केलं तर इथे काय मिळते, तर इथे एक काम करू बेटा, इथे आपण व्हॅल्यू पुट करू. तर 4 इंटू पायची व्हॅल्यू घेऊ 3.14 इंटू 2 ऍज इट इज बेटा. आणि आर काय दिलाय, तर आर दिलाय आपल्याला 5 सेंटीमीटर. तर आर ची व्हॅल्यू घेऊ आपण 5 सेंटीमीटर. आर ची व्हॅल्यू घेऊ 5 सेंटीमीटर. अँड इथे काय आहे बेटा, तर इथे आहे तुमचं dr बाय dt असं तुम्हाला मिळते. मग आता इथे काय होईल, इथे सॉल्व्ह करू. इथे 4 इंटू 3.14 इंटू 10 इंटू याची पण व्हॅल्यू आपल्याला दिली आहे. मग याची व्हॅल्यू काय आहे, तर याची व्हॅल्यू आहे 0.02 ही काय त्याची व्हॅल्यू आहे. आता याला कॅल्क्युलेट करा, याला सॉल्व्ह करा.
याला सॉल्व्ह करू तेव्हा आपल्याला आन्सर काय मिळते ते आन्सर आपण पाहून घेऊ. मग आन्सर पाहू आपण. तर बघा आता इकडे, तर इथे या तिघांचा आन्सर आपण काढून घेऊ. या तिघांचा आन्सर मिळेल 0.8 बेटा. आपल्याला काय मिळेल 0.8. कसं ते तुम्ही पाहून घ्या. इथे आहे 4 2 जा 8 होईल, म्हणजे इथे 0.02 इंटू 4 म्हणजे 0.08 असा आन्सर मिळेल बेटा. याला 10 नी मल्टिप्लाय करू. 10 नी मल्टिप्लाय केलं की इथे काय होऊन जाईल, तर इथे 8 10 जा 80 होऊन जाईल. पण आपल्याला पॉईंट द्यायचा आहे, तर पॉईंट द्यायचा आहे, तर पॉईंट नंतर इथे 2 प्लेस होते, इथनं 2 प्लेस सोडून पॉईंट देऊन दे, म्हणजे इथे पॉईंट येईल, म्हणजे 0.80 म्हणजेच बेटा 0.8 तुम्हाला मिळेल. आणि आता यांनी कशाला कॅल्क्युलेट करायचं आहे, यांनी कॅल्क्युलेट करायचं आहे 3.14 ला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग यांनी जर 3.14 ला कॅल्क्युलेट केलं, हे तुम्ही कॅल्क्युलेट करून पहा. मग 3.14 ला कॅल्क्युलेट केलं तर 2.512 हे तुम्हाला आन्सर्स मिळेल बेटा. हे काय मिळालं तुम्हाला, आन्सर्स मिळालं, या गोष्टी लक्षात